वळूयात राजकीय घडामोडींकडे. छगन भुजबळ यांच्या भाजपसोबतच्या वाढत्या जवळीकीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याला कारण ठरली आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जवळ बोलवत छगन भुजबळ यांना आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसवल्याची घटना. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात व्यासपीठावर अमित शहा आणि छगन भुजबळ शेजारी बसलेत. शहांच्या एका बाजूला एकनाथ शिंदे तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ बसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भुजबळ भाजपशी जवळीक साधतायत का अशाही चर्चा रंगल्या आहेत. जवळ बसून घेतलं काय आणि बाकीच्या लोकांचं ठीक आहे. आणि बोलणं काय चर्चा तुम्हाला मगाशी सांगितलं, चर्चा काय फार छान आहे, चांगलं केलेलं आहे. 3 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी हे लोक माझ्याकडे आले त्याला मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं. ते म्हणाले पण याने खरोखर एक किमया करून दाखवलेली आहे. मी पण त्यांना म्हटलं की हे फारच छान आहे. त्यांनी जो रंग वगैरे तयार केलेला आहे नैसर्गिक रंग, या दुसऱ्या रंगाने वास येतो आणि सर्दी खोकला तो पेंटसुद्धा याच्यातून त्यांनी तयार केला. मग काय करू शकता जर लोक एकत्र आले तर, याची चर्चा होती. राजकारणात काम नव्हते. हे जे आहे जय जवान जय किसान यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच्यावरच चर्चा होती. पण राजकारणावर काही चर्चा झाली का? नाही राजकारणावर काही चर्चा नाही. दिल्लीत भेटायला जाणार आपल्याला काही बोलवणं आलंय, त्यांनी भेटायला बोलवलंय वगैरे असं काही? अहो दिल्ली या देशाची राजधानी आहे. आम्ही कधी पण जाऊ शकतो, असं काय करताय?